च्या आरंभाला जे काही मंगल करतात, वंदन करतात, नमन करतात, त्याचा विचार आपला सुरू आहे. नमनाची जी ओवी आहे, या नमनाच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण शास्त्रांचं, वेदाचं, नवे नवे ज्ञानेश्वरीचं सार त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. वंदन करत असताना भगवंताला वंदन केलंय, गणपती बाप्पाला वंदन केलेलं आहे, पण त्या गणेशाचं जे काही तात्विक स्वरूप आहे, त्या तात्विक स्वरूपाचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. कोणत्याही देवाची 3 स्वरूप आपण पाहतो. एक पारमार्थिक स्वरूप, दुसरं दैविक स्वरूप आणि तिसरं जे आहे ते भौतिक स्वरूप आहे. भौतिक स्वरूप आपल्याला डोळ्याने दिसतं. उपासनेकरता, पूजेकरता जो विग्रह असतो त्याला आपण भौतिक स्वरूप असं म्हणतो. गणपती बाप्पाचा भौतिक विग्रह, त्याची पूजा आपण करतो, अर्चा आपण करतो. गणपती बाप्पाचं जे दैविक स्वरूप सांगितलेलं आहे, अनेक अवतारामध्ये अनेक गणपती बाप्पांचे अवतार झालेले आहेत, त्याचंही चिंतन आहे. आणि गणपती बाप्पांचं जे काही आध्यात्मिक स्वरूप आहे, अथर्व शीर्षामध्ये गणपती बाप्पांचं वर्णन करताना असं म्हटलंय, त्वमेव प्रत्यक्ष प्रत्यक्षम ब्रह्मासी, आत्मासी. हे जे काही वर्णन आहे ते गणपती बाप्पाचं आध्यात्मिक स्वरूपाचं वर्णन आहे. प्रत्येक देवाचं भौतिक स्वरूप वेगवेगळं आहे, आकार वेगवेगळा आहे, नाव वेगवेगळं आहे, रूप वेगवेगळं आहे. दैविक स्वरूप सुद्धा कदाचित वेगळं असू शकतं अवताराच्या दृष्टीने, पण तो आध्यात्मिक स्वरूप मात्र सर्व देवांचं काय एक आहे. एको देवा सर्वभूतेषु गूढा. म्हणून आध्यात्मिक स्वरूपाने ज्ञानोबारांनी या ठिकाणी वर्णन केलं. गणपती बाप्पाला वंदन करत असताना आपण ओंकार स्वरूप आहात. ओम हे त्या ठिकाणी भगवंताचं नाव आहे. ओम हे अक्षर ब्रह्मरूपच आहे आणि म्हणून ओंकाराने ज्ञानोबारांनी ही ज्ञानेश्वरीची सुरुवात केली. हा जो ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, हा वैदिक ग्रंथ आहे. म्हणून वेदातलाच जो काही मंत्र आहे ओम, त्याने सुरुवात केली. आणि ओम नमोजी आद्या, आद्या असं हे विशेषण ज्ञानोबारांनी देवाला दिलंय. तुम्ही सगळ्या जगाचे आदी आहात. याचा अर्थ तुम्हाला कोणी आदी नाही. तुम्ही सगळ्या जगाचं आदी कारण आहात, मूळ कारण आहात. मुळारंभ आरंभ चत्वारवाचा म्हटले. गणाधीश जो ईश सर्वांगुणांचा, मुळारंभ आरंभ चत्वारी वाचा म्हटले. मला वाटलं माझंच पाठ नाही का काय, कोणाचंच पाठ नाही. गणाधीश जो ईश सर्व गुणाचा म्हटलंय. नमोपंत अनंत तो राघवाचा, गमोपंत अनंत तो राघवाचा. तेव्हा जे गणपती बाप्पाचं स्वरूप आहे ते सांगत असताना आद्या शब्द जो वापरलाय, आद्या शब्दाने गणपती बाप्पाचं अनादित्व सांगितलं. आद्या शब्दाने बाकीचा विचार आपण पाहिलाय, पण आदी शब्दाने गणपती बाप्पा जो आहे तो आदी आहे, अनादी आहे आणि अनंत आहे हे सांगितलं. आणि जो आदी असतो तोच अनंत असतो. जो आदी नसतो तो कधीही अनंत असत नाही. ज्याला काहीतरी अगोदर आदी असेल तो कार्य झाला. गणपती बाप्पाला कोणी आदी नाही, तोच सर्वांचा आदी आहे. आणि जो कार्य असतो तो मग नष्टच होणार असतो. यत् कृतकम तद अनित्यम तर नष्टम असं म्हटलेलं. म्हणून गणपती बाप्पाला कोणी निर्माण केलं किंवा भगवंताला कोणी निर्माण केलं नाही, कोणी त्याला निर्माण केलं नाही, त्याने सगळं निर्माण केलं.
तो सगळ्यांचा काय आहे? आदी आहे. आदी आहे म्हणजेच तो अनादी आहे. अनादी आहे म्हणजेच तो अनंत आहे. अनंत आहे म्हणजेच तो देशाने अनंत आहे, कालाने अनंत आहे आणि वस्तूने सुद्धा अनंत आहे. काय पंचदशीला श्लोक? अनंत्यम ब्रह्मणा त्रिधा न व्यापित्वात देशतंतु. अनंतम ब्रह्मणा त्रिधा असं सांगितलंय. त्याला देश परिच्छेद नाही, त्याला काल परिच्छेद नाही, त्याला वस्तू परिच्छेद नाही. अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मा शरीरस्थोपी कौंतेय न करोती न लिप्यते. तो कसा आहे? अनादित्वात निर्गुणत्वात आणि म्हणून तो अव्यय आहे. म्हणजे आद्य शब्दाने गणपती बाप्पाचं नित्यत्व सांगितलंय, सदत्व सांगितलंय. गणपती बाप्पा हा सद्रूप आहे कारण तो आद्य आहे. जो आदी असतो तो सद्रूप असतो. ज्याला काहीतरी आदी असतो तो सद्रूप नसतो. परमात्मा सद्रूप आहे, चिद्रूप आहे आणि आनंदरूप आहे. म्हणून गणपती बाप्पात सगळ्यांचं काय आहे? आदी कारण आहे. ओम नमोजी आद्या. हे कोणी सांगितलेलं आहे? वेद प्रतिपाद्या. वेदाने सांगितलंय. प्रबल प्रमाण आहेत वेद. शब्दानेच अपरोक्ष वस्तूचा साक्षात्कार होत असतो. जी वस्तू आपल्याला नित्य अपरोक्ष असते तिचा साक्षात्कार हा शब्दाशिवाय होत नाही. आणि अपौरुषेय शब्द वेद आहे. म्हणून वेदानेच परमात्म्याचा साक्षात्कार होतो. वेदाने होतो असं म्हणता येत नाही. वेदा वाचून होत नाही. वेदा वाचून होत नाही आणि वेदाने होत नाही. शब्द वाचून होत नाही आणि शब्दाशिवाय होत नाही. शब्दाने होत नाही आणि शब्दाशिवाय होत नाही असं आहे. मग कसा साक्षात्कार होतो याचं सगळं वर्णन आपण काल केलं. शब्द सुद्धा वर्णन करतात, वेद सुद्धा वर्णन करतात, परंतु ते अतद व्यावृत्तीने वर्णन करतात. आगवीच शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे. शब्द काय करतो? वेद काय करतात? अवांतर वाक्याने परमात्म्याचं वर्णन करतात आणि कोणता आवरण घालवतात? असत्वा पदाक आवरण घालतात. देव आहे, देव आहे. नंतर महावाक्याच्या द्वारे गुरूंच्या मुखातून तेच वेदातलं महावाक्य येतं आणि कोणतं आवरण जातं? अभाना पादोक आवरण जातं. गुरु म्हणतात तत्वमसी आणि तत्वमसी ऐकल्याबरोबर हा म्हणतो अहम ब्रह्मास्मी. आता मी कोण आहे? ब्रह्मरूप आहे. सुरुवातीला काय म्हणत होता? मी देह आहे, मी मनुष्य आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे. आणि आता मात्र गुरूंनी सांगितलं वेदातलं वाक्य, मग मी ब्रह्म आहे असं म्हणायला लागला. मी ब्रह्म आहे याने मी देह आहे वृत्ती जाते, परंतु मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असंच म्हणायला लागला कायम, तरी सुद्धा त्याला ब्रह्मरूपता प्राप्त होत नाही. का प्राप्त होत नाही? कारण ही सुद्धा वृत्तीच आहे. पण मी देह आहे जशी वृत्ती आहे, अज्ञानाचं कार्य आहे, तशी मी ब्रह्म आहे ही वृत्ती सुद्धा कशाचं कार्य आहे? अज्ञानाचं. काय परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कुठली वृत्ती नाही. आता देहाय वृत्ती घालवण्याकरता शास्त्राने सांगितलं, वेदाने सांगितलं, म्हणून ही वृत्ती आणली. पण तोच वेद पुढे सांगतो कुठली वृत्ती परमात्म्याच्या ठिकाणी ठेवू नका, तिथं कोणतीही वृत्ती नाही. कारण ज्ञानोबाराय म्हणतात एक जिती अविद्या आहे आणि एक मेलेली अविद्या आहे.
जिती अविद्या जैसी अन्यथा बोधा ते गिवसी तेची यथा बोधेशी निमालेने उठी. एक आहे जिती अविद्या आणि एक आहे मेलेली अविद्या, पण दोन्ही काय आहेत? अविद्या. जिती अविद्या काय करते? अन्यथा बोधा ते गिवसी, अन्यथा बोध निर्माण करते, म्हणजे मी देह आहे वृत्ती निर्माण करते. समजायचं अविद्या जिवंत आहे. त्यांची अविद्या काय? जिवंत आहे. मी देह आहे, मी मनुष्य आहे, मी अमुक केलं, मी तमुक केलं. अविद्या जिवंत आहे. मग पुढे ज्ञानेश्वरी वाचली, विचारसागर झाला, गुरूंच्या सहवासात गेला. गुरुनी सांगितलं, अरे बाबा तू देह नाहीस, तू ब्रह्मरूप आहे. मग काय म्हणायला लागला? मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. आता त्याची अविद्या जिवंत नाही, मेली, पण अजून आहे. त्याची यथाबोधेशी निमालेने उठी. आता बोध झालाय, पण बोध हा सुद्धा जिवंत आहे अजून त्याचा. म्हणजे मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं म्हणतोय. ही मेलेली अविद्या ज्ञानोबा राय म्हणतात. मग पुढे म्हणतात जिती आणि मेली, परी जिती ना मेली अविद्या हे झाकळी बंध मोक्षी झाली बांधोनिया. हे जिवंत काय मेलेली काय म्हटले? ते हाडळच आहे. पांढरी घार काळी घार बाबा गोष्ट सांगत असतात. एका मनुष्याची पत्नी काय होती? हाडळ होती, चेटकीन होती. त्याने जास्त त्रास दिला, काम जास्त पडलं की ती म्हणायची मी तुला कुत्र करील बर का, मी तुला मांजर करील बर का. कोणाला म्हणायची? हा, जास्त वटवट जर केली तर मला सगळ्या विद्या येतात, मी तुला कुत्रच करून टाकेल. अहो चांगला दट्टकट्ट होता माझ्यासारखा, पण असा सडसळीत झाला त्या साहेबासारखा. काळजी नाही. मित्रांनी विचारलं बाबा काय झाले? म्हटलं बायको त्रास देते. काय त्रास देते? म्हटली तुला कुत्र करील, तुला मांजर करील. येतं का तिला? हो तिला सगळ्या विद्या येतात म्हटले. माझ्या ओळखीची एक बाई आहे, ती सुद्धा चेटकी नाही, तिला जास्त विद्या येतात. ही MA झालेली आहे, ती MA PhD आहे त्याच्यातली. मग एक काम करू आपण, तू तिच्या बरोबर लग्न कर. ती अजून बिगर लग्नाचीच आहे आणि तिला विवाह करायचा आहे. आणि ते म्हटले पहिले असले तरी मी करायला तयार आहे. म्हटलं आता एकच एवढं कुत्रकर म्हणते, कुत्र करील म्हणते, त्रास देते, तू आणखीन दुसरी आणायला लागला, ती आणखीन डबल त्रास देईल. नाही नाही म्हटला, तिला आपण सांगू हिला मारून टाक आणि मग ती एकटी राहील, तिला आपल्याला नंतर मारायचं. झालं बाबा, तिच्याबरोबर विवाह झाला. पहिली होती ती, दुसरी आल्यामुळे थोडीशी गप्प बसायला लागली, पण त्या दोघीत भांडणं सुरू झाली. दुसरी नवीन आणली होती, तिला सांगितलं मला ही त्रास देते म्हणून मी तुझ्यावर विवाह केलाय. ती म्हणली काही काळजी करू नका, काही चिंता नाही, मला तिच्यापेक्षा जास्त विद्या येते, मी तुम्हाला काही तांदूळ देते मंत्रून. हे तांदूळ तुम्ही आमच्यावर टाकले, मी होईल पांढरी घार, ते होईल काळी घार. आमच्या दोघींची भांडणं लागली की मी तिला मारील, मग ते परत दुसरे एक तांदूळ मी तुम्हाला देऊन ठेवते, ते माझ्यावर टाकायचे, मग आपण सुखाने संसार करू. याने ते दोन्ही घारी झाल्या. दोघीवर त्या एकीला मारलं. नाही ते दोघींची भांडणं चालता चालता जी काळी घार होती ती मारली आणि आता दुसरीवर ते तांदूळ टाकून तिला जिवंत करायला गेला. मित्राला म्हणला काय करतो? म्हणलं तिने मारलं ना तिला, माझं हिला जिवंत करतो. कशाला जिवंत करतो म्हणले? हिलाही मार, नाही तर आता ती तर MA होती, PhD वाली आहे. तसं पहिली होती ना काळी घार, ती मेदे आहे, पण मी ब्रह्मा आहे वाली पांढरी घार आहे. तो पायात मोडलेला काटा होता, हा छातीत मोडतो. मी देह म्हणणारे तरी बरे, पण मी ब्रह्म आहे म्हणणारे अति अभिमानी होतात. अति त्या ठिकाणी दुःख देतात. मी ब्रह्म आहे हा अभिमान सुद्धा दुःख देतो. याचा अर्थ
तो अभिमान प्राप्त करून तो विसरायचा आहे. मग तो विसरण्याकरता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुम्ही त्या वेदाचंही जास्त कौतुक मला सांगू नका. वेद प्रतिपाद्य जरी भगवान परमात्मा असला तरी सुद्धा भगवान परमात्मा स्वयंप्रकाश आहे. त्याला प्रकाशित करण्यासाठी कोणाची गरज नाही. मग कोणता शब्द वापरला? स्वसंवेद्य शब्द वापरला. ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य. तो परमात्मा स्वयंप्रकाश आहे. त्याच्या प्रकाशनाकरता वेदाची सुद्धा गरज नाही. मग वेदाची गरज कशा करताय? तो शास्त्रय नाशी अविद्येचा काय आढळू, तैसा आत्मदर्शनी आढळू, अशी अविद्येचा जो मळू तो शास्त्रनाशी, एरू निर्मळू मी प्रकाश. शास्त्राने काय काम केलं? अविद्या घालवायचं काम केलं. म्हणून शास्त्राचा किंवा शब्दाचं सुद्धा जास्त कौतुक वाटू नये. त्या शब्दात आणि शास्त्रात सुद्धा अडकू नका. वेद सुद्धा पुढे काय शब्दच आहे. ज्ञानोबारायांनी किती चढवलं शब्दात? 6व्या प्रकरणात शब्दाला 11व्या शब्दाचं वर्णन केलं. काय शब्द आहे म्हणे? शब्द हा बहुसार उपकाराची राशी, विधिनिषेधाचा दिवटा आहे. सगळे विधिनिषेध दाखवतो. बाप उपयोगी वस्तू शब्दू, स्मरणदानी प्रसिद्धू, अमृताचा विषदो आरसा नव्हे. आरसा नाही का? अहो, ज्या शब्दरूपी आरशामुळे देव कळतो. गुरु सांगतात तत्वमसी, मग मी ब्रह्मास्मी बोध, असं मी ब्रह्मास्मी म्हणायला लागतो ना. गुरुचा शब्द जो आहे तो महत्वाचा आहे की नाही? आहे. त्या शब्दरूपी आरशात परमात्मा दिसला. परंतु ज्ञानोबाराय म्हणतात किंबहुना शब्दो स्मरणदाने प्रसिद्धो. पुढची ओवी आहे, तरी याही संबंधो नाही येथे. याचा सुद्धा इथं संबंध नाही बरं का. नाही तर तुम्हाला त्या शब्दाचंच कौतुक वाटेल. शब्दातच अडकतात काही. म्हणून शब्द सुद्धा काय वालिप फेडीजे, आची बोलाची वालिप फेडीजे, मग ब्रह्माची आची अंगा घडीजे, मग सुखे सुखरूपा सुखेशी सुरवाडीजे सुखाची माझी. शब्दाला सुद्धा मागे सोडावं लागतं. म्हणून स्वयंप्रकाश आहे परमात्मा. म्हणून 6व्या प्रकरणात सुद्धा शब्दखंड नावाचं प्रकरण लिहिलं अमृतानुभवात. म्हणजे शब्द पाहिजे. अगोदर शब्दाचं वर्णन केलंय, पण पुढे त्या शब्दाला सुद्धा बाजूला सारायचं. नानुध्यायान बहुन शब्दान वाचा विगलापनम हितत. जसा शेतकरी धान्य घेण्याकरता टर्पल बाजूला करतो आणि धान्य घेतो. पलालमिव धान्यार्थम तेजेत ग्रंथम आशेषता म्हटलंय. शब्द शिकायचा आहे, पण नंतर शब्दही विसरायचा आहे. शब्दालाही सोडून मग परमात्मा स्वरूपाचा अनुभव घ्यायचा आहे. तुम्ही शब्दच धरून बसले, तुम्ही वृत्तीच धरून बसले, म्हणून विचारालाच धरून बसले. विचार सुद्धा विचार मागुता पावली सरे. जाणीव देत न रिगे, विचार मागोता पावली निगे, तरकू आईने नेगे अंगी जायच्या. अर्जुना तया नाव द्या. तुम्ही विचाराचंही कौतुक नाही वाटलं पाहिजे, शब्दाचंही कौतुक. अगोदर शब्द शिकलाच पाहिजे, विचार केलाच पाहिजे. हा, हेतू जेथ न निघे, विचार जेथ न रिगे. हा, द्वैत दोष संगे लिंपेचिना.
ज्ञानोबारायांनी उदाहरण दिलं अमृतानुभवामध्ये, आपण नेहमी म्हणतो स्वामीच्या संकटी शूरू सुभटू जैसा. किंवा वैराग्य विवेकेशी आटे बंद मोक्षेशी वृत्ती ती आवृत्तीशी उडून जाय. येथे निर्धारेशी विचारू निमोनी झाला साचारू. स्वामीच्या संकटी शुरू शुभटू जायचं. स्वामीवर संकट आलं ना, छत्रपती शिवाजी महाराजांवर संकट आलं ना, तानाजी महाराजांनी आपल्यावर घेतलं. तानाजी महाराज गेल्यानंतर शिवाजी महाराजांना मात्र त्यांनी जिवंत ठेवलं. तसा हा विचार जो आहे तो शूर आहे. परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होत असताना हा विचार सुद्धा काय करतो, स्वतः मरतो, पण परमात्म्याला जिवंत ठेवतो. आणि म्हणून विचार जर गेला नाही, मागे सरला नाही, तर परमात्मा दिसत नाही. म्हणून स्वसंवेद्या. म्हणून 6व्या प्रकरणामध्ये किंवा 5व्या प्रकरणामध्ये विषो नाही कोणाही तया प्रमेयत्वची नाही, तया स्वप्रकाशा काही प्रमाण होय. कोणाचाच विषय नाही. परमात्मा कोणत्याच प्रमाणाचा विषय नाही. मग शब्द प्रमाणाचाही तो विषय होत नाही. म्हणून स्वसंवेद्य, तो सुसंवेद्य ना. तया प्रमेयत्वची नाही, तया स्वप्रकाशा काही. प्रमेय परिच्छेदे प्रमाणत्व नांदे. ती काय स्वतः सिद्धे वस्तूच्या ठाई. प्रमाणत्व नांदत असतं ते परिच्छिन्न वस्तूच्या ठिकाणी. स्वतः सिद्ध वस्तू आहे परमात्मा, तिच्या ठिकाणी प्रमाणत्व नांदत नाही, स्वयंप्रकाश आहे. म्हणून जय जय स्वसंवेद्या. तो कसा आहे, स्वयंप्रकाश आहे. 6व्या प्रकरणात आत्मया बोलाचे कायच उपयोगा नवचे, स्वसंवेद्या कोणाचे ओझे हाती. बरोबर ना, हाती ओझे हाती. आत्मया बोलाचे काहीच उपयोगा नवचे, बोलाचं तिथं काहीच काम नाही. ज्ञानोबा म्हणतात स्वसंवेद्या कोणाचे ओझे हाती, तो स्वसंवेद्य आहे. म्हणून बोलून शब्द त्याला प्रकाशित करू शकत नाही. शब्द टरफल काढतो, प्रकाशित करत नाही. बाबुळीचे सारावे हाते बाणित वासे आहेत. नाही म्हणले, अहो पण त्याचा विसर पडलेला होता, त्याची आठवण तरी शब्दाने करून दिली ना. ज्ञानोबा म्हणतात आठवे का विसरे, विषय होऊन अवतरे, वस्तूशी वस्तू दुसरे असे ना की. अहो विसर पडण्याकरता दुसरं पाहिजे का नाही. नाही म्हटले, शब्दाने काय केलं, अज्ञान दूर केलं. अज्ञान राहिलं कसं ज्ञानाच्या ठिकाणी. अज्ञान आणलंच कुठून, ज्ञानोबा म्हणतात. मग पुढचं प्रकरण अज्ञान खंडन. पहिलं तर शब्द खंडन केलं. शब्दाचं इथं का काम नाही. शब्द स्मरण करून देत नाही, कारण त्याचं कधी विस्मरणच होत नाही. शब्द अज्ञान घालवत नाही, कारण तिथे ज्ञानच नाही. मग अज्ञान खंडनात सुद्धा हेच वर्णन केलं. आठवे का विसरे, विश्व होणे अवतरे, वस्तूशी वस्तू दुसरे असे ना. हो, मग आता शेवटी ज्ञानोबा 10व्या प्रकरणात परिहार देतात. मग कशाला एवढा अमृत अनुभव लिहिला असं तुम्ही म्हणताल. एवढा कात्याकूट केला ना. हो, पहिल्या प्रकरणात शिवशक्ती समावेशन, दुसऱ्या प्रकरणात गुरुस्तवन, तिसऱ्या प्रकरणात वाचारून परिहार, चौथ्या प्रकरणात ज्ञान अज्ञान भेद कथन, 5व्यात सच्चिदानंद पदत्रय विवरण, 6व्यात शब्द खंडन, 7व्यात अज्ञान खंडन, 9व्यात ज्ञान खंडन, 8व्यात
9व्यात जीवन मुक्तीचं वर्णन आणि 10व्यात हा ग्रंथ पर्याय देताना म्हणतात ज्ञानोबा काय बोलतात बघा, म्हटले आम्ही बोलिलो जे काही ते प्रगटचे असे ठाई मा स्वप नकोय मला शरीर, याने मला खूप त्रास होतोय. मी आता मला त्रास होतोय म्हणजे हा याच्यापेक्षा वेगळा आहे. शरीर मला त्रास देते म्हणतो, मला हे नको. याचा अर्थ कोणाकरता प्रेम आहे सगळं? हा आत्मनस्तु कामाय सर्वम प्रियम भवती. ते याज्ञवल्क्य ऋषी मैत्रेयीला सांगतात, अगं मैत्रेयी, नवारे पत्यु कामाय पती प्रिय भवती आत्मनस्तु कामाय. नवारे देवांच्या करता देव आवडत नाहीत, आपल्या करता देव आवडतात. आणि आपल्या करता म्हणजेच आत्म्या करता. आत्मा हा परमप्रेमाचा विषय असतो. निरुपचार प्रेमा विषय होय जो विरोत्तमा प्रियोत्तमा. प्रियोत्तमा शब्द वापरलाय, तू माझा प्रियोत्तम आहेस म्हणजे तू पण आत्माच आहेस माझा. निरुपचार प्रेमाचा विषय दुजे नव्हे की आत्मा ऐशेची जाणावे. तो आत्माच असतो. म्हणून आत्मा भिन्न समजून केलेलं जे प्रेम असतं, देवावर असो का कोणावर असो, ते दुय्यम दर्जाचं प्रेम असतं. भागवतात मी सांगितलंय मागे, भगवंताच्या लीला सांगताना ब्रह्मदेवाने गाई आणि वासर चोरून नेली. चोरून नेल्यानंतर भगवंतांनी सगळ्याचे रूप धारण केले. आणि रूप धारण केल्यानंतर अचानक बलराम दादांनी पाहिलं, गायींचं त्या वासराविषयी प्रेम वाढलं. गायींनी त्या वासरांना पाहिलं, गायी डोंगरावर चरत असलेल्या, नुसतं खाली वासरांना पाहिलं की गाय उड्याच टाकायच्या वरून. एरवी प्रेम असतं म्हणलं, पण हळूहळू यायच्या, धावत यायच्या. आता या वासरांना पाहिल्यानंतर उड्या टाकायला लागल्या. गायीने वासरांना पाहिल्याबरोबर त्यांच्या कासेतून धारा लागायच्या दुधाच्या. बलराम दादा म्हणले काय भानगड झाली. पुन्हा घरी आल्यानंतर पाहिलं, हे गोपाळ घरी गेल्यानंतर त्यांच्या ज्या आया होत्या त्या पूर्वी प्रेम करत होत्या, पण आता मात्र त्या मुलांच्यावर खूपच प्रेम वाढलं. त्यांचं पहिल्यापेक्षा जास्त प्रेम वाढलं. बलराम दादा म्हणले काय भानगड झाली, पहिल्यापेक्षा जास्त प्रेम कसं वाढलं. फार विचार केल्यावर लक्षात आलं बलराम दादाच्या. हा म्हटले हे कसं झालं, आता भगवान परमात्माचा आलाय ना घरी. भगवान परमात्माच वासर झालाय, भगवान परमात्माच गोपाळ झालाय. परमात्मा म्हणजे आत्मा आहे. आता त्यांचा आत्मा समोर आल्यामुळे ते परम प्रेमाचा विषय असल्यामुळे जास्त प्रेम वाढलं. आता त्यांना माहिती नाही आपला आत्मा आहे, पण तो प्रगट झालाय ना तिथे. म्हणून देवावर प्रेम करत असताना आपल्याहून भिन्न समजून जोपर्यंत प्रेम आहे तोपर्यंत ते खरं प्रेम नाही. आपण जरी म्हटलं नाही माझं देवावर खूप प्रेम, माझं देवावर खूप प्रेम आहे, ज्ञानोबा म्हणतात जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा. परमात्मा आपला आत्मा वाटला पाहिजे. हो, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही कला तू, आम्ही देही तू आत्मा, आम्ही विदेही तू परमात्मा. आम्ही देही आहोत, तू आत्मा आहेस आमचा. म्हणून जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. परमात्मा कसा आहे? आत्मरूप आहे. आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण. गणपती बाप्पाला सांगितलं किंवा देवाला सांगितलं, देवा तुम्ही माझा आत्माच आहात, तुम्ही व्यापक आहात, तुम्ही स्वयंप्रकाश आहात आणि मला आता ग्रंथ लिहायचा आहे. पण तुमचा काय असो जय जयकार. जय जयकार करण्यास योग्य तुम्हीच आहात, कोणाचाही जय जयकार नाही.
जो अनादि अनंत असतो, ज्याचं वेदात वर्णन केलेलं असतं, जो स्वयंप्रकाश असतो आणि जो आपला आत्मा असतो, तो जय जयकार करण्यास योग्य आहे. आत्मरूपाने तोच प्रकाशित आहे. त्या ठिकाणी माणसाला मी नाही असा अनुभव कधी येतो का? येम आत्मा परानंद परप्रेमास्पदम यतः मानभुवन भूयास का भूयासम, हा स काय म्हणतो, इति प्रेम आत्मनी इक्षते. काय अर्थ आहे त्याचा सांग बरं. येम आत्मा परानंद म्हणतात. पंचदशीकार म्हणतात अगोदर आत्मा कशाला म्हणायचं सांगितलं, त्याला संवित म्हटलं. पंचदशीचं पहिलं प्रकरण सगळं याच्यावरच आहे. तर ती सगळं सांगत बसत नाही. शब्द स्पर्शादयो वेद्या वैचित्र्या जागरे पृथक तो अविभक्ता तत्संवित ऐक्यरूप्यात न भिद्यते. संवित म्हणतात त्याला. संवित म्हणजे ज्ञान, शब्दाचं ज्ञान, स्पर्शाचं ज्ञान, हे सगळं ज्ञान जरी असलं तरी ज्ञानोबा म्हणतात, पंचदशीकार म्हणतात ज्ञान एकच आहे. मग मासाब्द युग कल्पेशु गतागामेशु अनेकदा नो देती नास्तमेती एषा संवित स्वयंप्रभा. ज्ञान उत्पन्नही होत नाही, ज्ञान नष्टही होत नाही. कल्प जाऊ द्या, युग जाऊ द्या, ज्ञान एकच असतं आणि ज्ञान हाच आत्मा आहे. नियम आत्मा आणि तोच आनंद रूप आहे. परानंद परप्रेमास्पद, तोच परमप्रेमाचा प्रत्येकाचा विषय आहे. कशावरून म्हणले? मान भुवन भूयासम. म्हणजे काय? माणसाला आपण असावं वाटतं का नसावं वाटतं? नेहमी असावं वाटतं का नसावं वाटतं? असं वाटतं का मरावं वाटतं? अगा मरा बोलू. नवे नवे प्रत्येक ठिकाणी आपलं अस्तित्व प्रगट करण्याकरता तो प्रयत्न करतो. जगस्पृहे आस्वद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडी. अस्तित्व दाखवण्याचा कसा मनुष्य प्रयत्न करतो. हो, काही कवे ना. हो, कोण व्याख्यान करून अस्तित्व दाखवतो, कोण गायन करून अस्तित्व दाखवतो, कोण पाठ करून अस्तित्व दाखवतो, कोण काहीच नाही तो मग तो कपडेच घालत नाही, जेवणच करत नाही. तर शेवटी काय करायचंय? दाखवायचंय काय? मी आहे. मौनच धारण करतो. कशासाठी? मी आहे. भांडण करून अस्तित्व दाखवतात काही. पण दाखवायचंय का अस्तित्व दाखवतो? कारण तो आहे. त्याचं मूळ स्वरूप काय? अस्तित्व. गुरुवारी सांगत असतात माणसाला मरण का आवडत नाही? तो अमर आहे मूळ. माणसाला अज्ञान का आवडत नाही? अज्ञानी म्हणलेलं आवडतं का? म्हणतो तू मूर्ख असशील, तुझा बाप मूर्ख असेल, मी मूर्ख नाही. अज्ञान आवडत नाही. अज्ञान आवडत नाही अज्ञानी असला तरी, कारण मूळचा तो ज्ञानी आहे, ज्ञान स्वरूप आहे. आणि दुःख आवडत नाही. मज लागे दुःख व्हावे, दुःख आलं की नको वाटतं का? कारण ते स्वरूपात नाही. म्हणजे आपल्या स्वरूपात नसतं ते माणसाला आवडत नसतं. मान भुवन भूयासम, प्रत्येकाला असावंच वाटतं. मी दिसलो पाहिजे, मी उठून दिसलो पाहिजे, म्हणून कपड्याने तरी उठून दिसलो पाहिजे, गुणाने तरी उठून दिसलो पाहिजे, मौनाने तरी उठून दिसलो पाहिजे, त्यागाने तरी उठून दिसलो पाहिजे. का? तो आत्मा आहे ना, तो अस्तित्व दाखवत असतो. पण असं अस्तित्व दाखवणं हे तात्पुरतं आहे. अस्तित्व दाखवायचंय का अस्तित्व जाणायचंय? जाणायचंय. दाखवून काय नाही, तेवढ्या पुरतं दिसेल ते. आणि ते काय कायम राहणार आहे का? ते शरीराने दाखवलं अस्तित्व आहे, किती दिवस राहणार आहे? पण
मान भुवन भूयासम इति प्रेम आत्माने इक्षते म्हणले. हे प्रत्येकाचं प्रेम आत्म्यावरच आहे. आत्माच प्रत्येकाला आवडतो का? दुसरे माणसाला आवडतात आत्म्याकरता नाही. नाही, स्वतःवर सुद्धा प्रेम करतो आत्म्याकरता नाही. नाही, सारखं त्याला असं वाटतं मी नाही असा अनुभव माणसाला कधीच येत नाही. येतो का? सांगा बरं तुम्हाला कधी मी नाही असा अनुभव आला? जागृतीत मी नाही असा अनुभव येतो का? नाही. नाही येतो. मेल्यावर जागृतीत अनुभव मी आहे असाच येतो. स्वप्नात मी असाच अनुभव. सुषुप्तीत मी आहे असाच अनुभव येतो. तिन्ही अवस्थात येतो मी आहे अनुभव. मग मी नाही असा अनुभव मेल्यावर सुद्धा मी नाही असा अनुभव येत नाही. कारण जो मेलाय ना त्याला जाणार तसाच. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मरण माझे मरून गेले मज केले अमर. मरणा हाती सुट आपले मरण मी डोळ्याने पाहिलं म्हणतात. जर डोळ्याने पाहिलं म्हणल्यानंतर मी त्याच्यावर वेगळा आहे ना, पाहणार आहे ना. हे जन्म मरण येतात पण त्या जन्माचा अनुभव घेणारा जो आहे तो वेगळाच आहे. त्याच्यावर देह बदलतो. देह बदलला म्हणजे काय? जीवात्मा आहेच. जीवात्मा जरी असला तरी आत्मा आहेच ना. म्हणून मरण सांगताना पंचदशीकाराने अंतकालाचे 2 प्रकार सांगितले. खरा अंतकाल कोणता आहे? हा अंतकाल खरा सांगितलाच नाही. तुकाराम महाराज म्हणतात याजसाठी केला होता टास किंवा शेवट होतो भला माझा बहु गोड झाला कधी आलो निजाच्या माहेर. भेटी रुक्माईच्या वरा. रुक्माईच्या वराची भेट झाली. जे माझं निज आहे जय जय स्वसंवेद्या आत्मरूप त्याला मी भेटलो. झालं, माझा शेवट झाला. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. असा आत्मरूप असलेला जो परमात्मा आहे त्यालाच काय केलेला आहे? जय जयकार केला. जय जयकार करण्यास तोच योग्य आहे आणि त्यालाच काय केलं? नमन केलं. नमो शब्दाचा विचार करायचा आहे उद्याच्या प्रवचन.